संतोष जगदाळे त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालंय। पहाटे 4:30 वाजता त्यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालं। कर्वेनगर आणि कोंढव्यात शोकाकुल वातावरण सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे जम्मू काश्मीर इथल्या श्रीनगरमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता त्यांचं पार्थिव हे आज पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास पुण्यामध्ये आणलं गेलं आणि यावेळी पुणे विमानतळावर मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रकाश आंबेडकर, माधुरी मिसाळ या उपस्थित होत्या। आज सकाळी 9:30 वाजता या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे केले जाणार आहेत। त्यामुळे जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास दहशतवादी भ्याड हल्ला झाला आणि फक्त जम्मू काश्मीरच नाही तर संपूर्ण देश हादरून गेला। संपूर्ण देशात खळबळ माजली आणि यामध्ये दुर्दैवी निधन झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव आज पहाटे 4:30 वाजता पुण्यामध्ये दाखल झालं। यावेळी मंत्री मुरलीधर मोहोळ त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर, माधुरी मिसाळ या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या कुटुंबियांची देखील यावेळी या नेत्यांकडून भेट घेण्यात आली। या संपूर्ण परिसरामध्ये आज शोकाकुल वातावरण हे पाहायला मिळतंय। सध्या संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाल्याचं चित्र दिसू लागलंय, कारण जम्मू काश्मीरमधील या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यामधल्या 2 जणांचा पुण्यातल्या 2 जणांचा समावेश आहे। यातले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे दोघंही मित्र होते। दोघंही आपल्या कुटुंबियांसोबत जम्मू काश्मीर फिरण्यासाठी गेले होते। अनेक आठवणी मनामध्ये साठवून ते आज किंवा पुण्यामध्ये दाखल होणार होते, आपल्या घरी येणार होते, मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे। सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। त्यांचे कुटुंबीय देखील घरी आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। या दहशतवादी हल्ल्यामध्ये देशाच्या अनेक भागातून आलेल्या पर्यटकांवर या भागात दहशतवाद्यांनी एक गटानं अंधाधुंद गोळीबार केला। त्यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे। या पर्यटकांच्या कुटुंबियांवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आज पुण्यातील संतोष जगदाळे त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। आज पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास त्यांचं पार्थिव हे पुण्यामध्ये आणलं गेलं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, संतोष जगदाळे यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेलं गेलंय, त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांच्यावरती देखील त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जातील। काय अधिक माहिती? तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहन यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र मोठी माहिती सध्या समोर येतेय। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्यावरती आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले जाणारे या दोन्ही कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय।